नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 6वा दिवस आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच, बॅक स्टिच, रनिंग स्टिच, स्टेम स्टिच आणि वेब स्टिच या 5 स्टिच पाहिलेले आहेत। आज आपण लेझी स्टिच कशी तयार करायची ते पाहणार आहोत। सुईमध्ये आपण डोली धागा सिंगल पदर ओवून घेतलेला आहे व एक गाठ बांधून घेतलेली आहे। लेझीचे 2 प्रकार आहेत। सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहूयात। अशा प्रकारे खालून वरती सुई काढून घ्यायची व पूर्ण धागा वरती ओढून घ्यायचा व नंतर अगदी जवळून सुई अशा प्रकारे बाहेर आतमध्ये घालायची व अर्धा इंच अंतर ठेवून अशा प्रकारे सुई बाहेर काढायची। थोडीशी सुई बाहेर काढून घ्यायची व नंतर दोऱ्याचा एक वेढा घालून सुई बाहेर काढून घ्यायची। तुमच्या लक्षात येते आपण कसं करतोय? अशा प्रकारे दोरा ओढून घ्यायचा, अगदी जोरात नाही ओढायचा। नंतर अगदी जवळून सुई आणि नंतर खाली घालून घ्यायची। अगदी जवळून सुई खाली घालून घ्यायची व दोरा खाली ओढून घ्यायचा। टाका लॉक करून घ्यायचा। आणखी एकदा दाखवते। सुई आपण वरती काढून घेतोय, पूर्ण धागा वरती ओढून घ्यायचा। अगदी जवळून सुई आपण खाली घालतोय आणि अर्धा ते इंच अंतर ठेवून अशा प्रकारे थोडीशी सुई बाहेर काढून घ्यायची, पूर्ण सुई नाही बाहेर काढायची। नंतर दोऱ्याचा एक वेढा घालायचा आणि मधून सुई बाहेर काढून घ्यायची व अगदी चिटकून त्या टाक्याला चिटकून आपण सुई पुन्हा एकदा खाली घालतोय व टाका लॉक करून घेतोय। आपण जो साखळी टाका घालतो तसाच हा प्रकार आहे, फक्त हा टाका थोडासा मोठा असतो। हा टाका वापरून आपण फूल तयार करू शकतो। अगदी छान असे फूल तयार होते। तुम्ही मार्किंग सुद्धा करू शकता की आपल्याला कुठून सुई बाहेर काढायची आहे। आपण हा लेझीचा पहिला प्रकार पाहतोय। अशा प्रकारे टाका घालून घ्यायचा व अगदी जवळून सुई पुन्हा खाली घालून दोरा खाली ओढून टाका लॉक करून घ्यायचा। नंतर आपले पूर्ण टाके घालून झाल्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची व दोरा कट करून घ्यायचा। गाठ कशी बांधायची मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तशी खाली गाठ बांधून घ्या व दोरा कट करून घ्या। आपण लेझीचा पहिला प्रकार पाहिला। आता आपण दुसऱ्या प्रकारामध्ये आपण एक फूल तयार करून घेणार आहोत। म्हणजे तुम्हाला लेझी टाका वापरून फूल कसे तयार करायचे हेही तुमच्या लक्षात येईल। आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, बाहेरच्या गोल आखलेला आहे, तिथून आपण खालून वरती सुई काढून घेतलेली आहे। थोडंसं अंतर ठेवून अशा प्रकारे पुन्हा खाली सुई घालून घ्यायची व पूर्ण धागा खाली ओढून घ्यायचा। आपण इथे फूल तयार करून घेणार आहोत आणि इथे आपण लेझीचा दुसऱ्या प्रकारे टाका कसा घालायचा हेही पाहणार आहोत। थोडे अंतरावर असे टाके घालून घ्यायचे। पूर्ण गोलाकार आपण टाके घालून घेणार आहोत। तुम्हाला कोणता प्रकार टाक्याचा वापरून लेझीचा कोणत्या प्रकार टाक्याचा वापरून फूल तयार करायला सोपे वाटते त्या प्रकारे तुम्ही फूल तयार करू शकता। हा दुसरा प्रकार आहे लेझीचा, अगदी सोपा असा आहे।
हा जर प्रकार लेझीचा दुसरा प्रकार वापरून जर तुम्ही फूल तयार केले तर अगदी छान एकसारखे फूल दिसते. अगदी सोपा हा टाका आहे. जर तुम्हाला काही अडचण आली असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. फक्त आपण जे टाके पाहिलेले आहेत त्याचा पूर्णपणे भरपूर सराव करून घ्या. सिल्क थ्रेड वापरून जर आपण हे फूल तयार केले तर खूप छान असे दिसते. पण मी तुम्हाला सरावासाठी डोली धाग्याने कसे फूल तयार करायचे हे दाखवत आहे व सर्व टाके दाखवत आहे. तुम्ही हे सिल्क थ्रेडने केले तरी सुद्धा चालेल. आपण पूर्ण टाके घालून घेतलेले आहेत. आता आपण दुसऱ्या कलरचा धागा वापरणार आहे, त्यामुळे आपण याला खाली एक गाठ बांधून घेणार आहोत व दोरा कट करून घेणार आहोत. आता मी इथे दुसऱ्या कलरचा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. आता हा जो मधला गोल आकार काढलेला आहे तिथून आपण खालून वरती सुई काढून घेतोय अशा प्रकारे. आणि आता जे आपण टाके घातलेले आहेत तिथून मधून अशा प्रकारे सुई बाहेर काढून घ्यायची. आपण जिथून वरती सुई काढली त्याच्या समोरच्या टाक्यातून अशा प्रकारे मधून सुई बाहेर काढायची व दोरा ओढून घ्यायचा व मधल्या गोलाला अशा प्रकारे पुन्हा एकदा सुई आतमध्ये घालून खाली धागा ओढून घ्यायचा. अगदी त्याच्यानंतर अगदी जवळून सुई खालून वरती काढलेली आहे. त्याच्या शेजारच्या टाक्यातून अशी सुई ओवून घेतलेली आहे. दोरा पूर्ण ओवून घेतला, पूर्ण बाहेर काढून घेतला व मधल्या आतल्या गोलाला आपण अशा प्रकारे सुई खाली काढून घेतोय. मधल्या गोलामधून सुई खाली घालायची व पूर्णपणे धागा खाली ओढून घ्यायचा. अगदी सोपा असा टाका आहे. खूप छान फूल तयार होते. तुम्ही इथे लेझीचा पहिला प्रकार वापरून सुद्धा फूल तयार केले तरी खूप छान फूल तयार होईल. तुम्हाला जो सोपा वाटेल तो प्रकार वापरून तुम्ही फूल तयार करा. टाका ओवून घेताना, सुई ओवून घेताना अगदी कोणताही टाका गाळायचा नाहीये. म्हणजे अगदी जवळ प्रत्येक टाक्यातून सुई ओवून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले फूल तयार झाले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.